भविष्यालाच बनवा जीवनाचा आधार. जीवनात आनंद कसा येईल याकडे आपण सर्व लक्ष देतो, मात्र आनंदास कमी करणाऱ्या गोष्टींचा आपण विचारच करत नाही. यासाठी एक छोटी कृती तुम्हाला सांगते. आपण स्वतःला प्रश्न विचारा की अशी कोणती गोष्टी आहे की जी माझ्या आनंदाला प्रभावित करते किंवा माझ्यापासून हिरावून नेते, किंवा अशी कोणती परिस्थिती आहे की ज्यात मी खुश राहत नाही. या प्रश्नांचे उत्तरांमध्ये व्यक्तीसापेक्षा बदल होतील. त्यात सर्वांमध्ये समान असणारी बाब प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे भूतकाळातील काही कडू अनुभव अजूनही आपल्याकडे साठवून ठेवलेले आहेत. आपण कुठे ना कुठे आपल्या भूतकाळातील पडलेल्या घटनांना पकडून ठेवले आहेत. या गोष्टी जीवनातील आपल्या आनंदाला प्रभावित करीत असतात. या संदर्भात सत्याती असते की ज्या वेळेस मी भूतकाळाला सोडून दिलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी त्या घटना किंवा प्रसंगी वर्तमानातून आणू शकत नाही किंवा त्या दुरुस्त करू शकत नाही, तेव्हा मी पुन्हा आनंद कसा निर्माण करू शकणार. बहुतांश व्यक्तींची ही समस्या आहे की त्या भूतकाळातील चिंताने त्यांचे भविष्य अंधारात ढकलतात. तेव्हा भविष्यात जीवनाचा आधार बनवा. आम्ही भूतकाळाला पकडून ठेवतो, त्याला विसरले पाहिजे. जी गोष्टी होऊन गेली तिला जाऊ दे, तिला वर्तमानात बदलू नका, परंतु भविष्यासाठी नवीन योजना बनवा. भूतकाळातील कडू वाईट स्मृतींना कुरवाडून आपल्या उज्ज्वल भविष्याबद्दल नवा विचार करणे हे एकाच वेळेस शक्य नसते. तुमच्या विचारात भूतकाळातील कडू स्मृतींची चिंता असताना वर्तमान काळात शांती आनंद कसे येऊ शकतील. तसेच आपले मन होणाऱ्या गोष्टी सुद्धा रंजक होते, कारण कुठला ना कुठला आनंद भविष्य काळात शोधला असता आपण हे मान्य केले असते की आपल्याकडे एखादी वस्तू असेल तर आनंद मिळेल. तेव्हा माझे सर्व लक्ष याकडे असते की अमुक घडले तर मला आनंद मिळेल. या बाबतीत सत्यता ही की या विचार सोबत दुसराही विचार येतो की जर असे झाले नाही तर ही एक भीती सुद्धा मनात असते. जेव्हा आमचा आनंद आम्ही अमुक एखाद्या गोष्टीवरून ठरविले असते तेव्हा भीती सोबत येतेच, कारण जिथे प्रलंबित असते तिथे भीतीची भावना असलेच. जर असे झाले नाही तर काय, ते निघून गेले तर काय, असे विचार मनात येतात. त्यामुळे मानवी मन अशांत होतो. म्हणून भविष्यालाच बनवा जीवनाचा आधार.